राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपची यादी जाहीर। यादीत गुलाम मोहम्मद मीर यांचा समावेश उल्लेखनीय। मुस्लिम उमेदवाराला संधी दिल्यानं भुवया उंचावल्यात। ठाकरे बंधूंच्या भेटी गाठी सुरूच। दोघांमध्ये मातोश्रीवर 2.5 तास भेट। कोणतीही प्रतिक्रिया न देता राज ठाकरे शिवतीर्थाकडे रवाना। एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात तोडगा काढण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार बैठक। सोमवारी 1 वाजता मुंबई सेंट्रल येथे पार पडणार बैठक। रवींद्र धंगेकरांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू। सरकारनं कायदा सुव्यवस्था सुधारण्यावर लक्ष द्यावं। पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीवर रोहित पवारांचं वक्तव्य। रोहित पवारांच्या आजूबाजूला शेकडो गुन्हेगार। 2019 मध्ये रोहित पवार निलेश घायवळच्या मदतीनं आमदार। गोपीचंद पडळकरांचे रोहित पवारांवर गंभीर आरोप। पुण्यात जयंत पाटील, विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांच्यात बंद दाराआड चर्चा। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या तीनही नेत्यांमध्ये चर्चा। मंत्री दत्ता भरणेंना नवी जबाबदारी। राष्ट्रवादीच्या धाराशिव जिल्हा संपर्क मंत्रीपद दत्ता भरणेंकडे। भरणेंच्या नियुक्तीमुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह। नाशिक सातपूर गोळीबार प्रकरण। आरोपी प्रकाश लोंढेंच्या कार्यालयात सापडलं भुयार। भुयारात अनधिकृत कामे सुरू असल्याचा पोलिसांना संशय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।